कोणत्याही वादात पडू नकोस तू आणि मुख्यमंत्री असा मार्ग सरळ करून ठेव म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल असा मित्रत्वाचा सल्ला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलाय। 15 ते 16 वर्षांपूर्वी एकेकाळी खास मित्र असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे रविवारी उपवन फेस्टिवल निमित्त एकाच व्यासपीठावर आले। यावेळी दोघांनीही मैत्रीचे जुने धागे उलगडले। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलचे आयोजन केले। 11 वर्षांपासून होत असलेल्या या फेस्टिवलसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सरनाईक यांनी आमंत्रण दिलं होतं। ते स्वीकारत आव्हाड यांनी रविवारी या फेस्टिवलला उपस्थिती दर्शवली। त्यामुळे हे दोन्ही नेते या फेस्टिवलच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसून आले। यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी एकमेकांचं भरभरून कौतुक देखील यावेळी केलं। आपण आणि जितेंद्र असे आम्ही दोघे लहानपणापासूनच मित्र आहोत। विद्यार्थी संघटनेपासून आम्ही एकत्र काम केले। आज जितेंद्र आव्हाड माजी मंत्री आहेत आणि मी आजी मंत्री आहे। भविष्यात ते आजी मंत्री होत अशी अपेक्षा करतो अशा शुभेच्छा सरनाईक यांनी आव्हाड यांना दिल्या। तर आव्हाड यांनीही सरनाईक यांचं कौतुक करत त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला। गेली 35 वर्ष आपण आणि सरनाईक एकत्र आहोत। कधी लांब गेलो, कधी जवळ आलो। लांब मात्र एकदाच गेलो, परंतु जवळ मात्र कायम राहिलो। त्याचं कारण म्हणजे आमची माऊली प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक या आहेत। सरनाईक हे खूप संघर्ष करून मोठे झालेत। कष्टानं जेव्हा यश मिळतं ना तेव्हा यशाची किंमत कळते। कर्तृत्वानं आणि कष्टानं लखलखाट होतो, तो पाहतानाही आनंद होतो। त्यामुळेच सरनाईक यांना मंत्रिपद मिळालं ही आपल्यासाठी आनंददायी बाब आहे। कोणत्याही वादात तू पडू नकोस तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा मार्ग सरळ करून ठेव म्हणजे सगळं व्यवस्थित होईल असा मैत्रीचा सल्ला आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना यावेळी दिला। सब मिलके आज सिंधू संस्कृतीच्या शोधाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। या संस्कृतीचं शहरी नियोजन, संस्कृती, कला आणि वास्तुकला याविषयी अंतर्दृष्टी देणारा समृद्ध शैक्षणिक अनुभव आताच्या पिढीला मिळावा तसंच सिंधू संस्कृतीचं प्रत्यक्ष दर्शन नागरिकांना घडावं या दृष्टिकोनातून ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय कॅम्पसमध्ये सिंधू संस्कृतीचं प्रदर्शन उभारले। यासाठी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांचं मार्गदर्शनही लाभले। हा सर्व प्रकल्प विद्यार्थ्यांनी अवघ्या महिनाभरातच उभारलाय। 100 वर्षांपूर्वी हडप्पा, मोहंजोदरो, धोलावीरा आणि लोथल या स्थळांच्या उत्खननामध्ये जे सापडलं ते खरं तर 5000 वर्षांपूर्वीचं होतं। त्या काळात कोणतंही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना देखील प्रगत नगररचना आणि स्थापत्याची उत्तम उदाहरणं यात आढळून आली। घराची रचना, स्नानगृह, विटांचे फलाट, संरक्षक भिंती, तटबंदी, इमारतीची रचना अशा अवशेषांचा यात समावेश होता। या सिंधू संस्कृतीचे बद्दल आजच्या पिढीला माहिती मिळावी तसंच याचं दर्शन नागरिकांना व्हावं यासाठी प्राच्यविद्या अभ्यास संस्था आणि जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं सिंधू सरस्वती संस्कृतीवरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। हे प्रदर्शन 13 ते 19 जानेवारी या कालावधीत ठाणेकरांसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत खुलं राहणार आहे। डॉक्टर महेश बेडेकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन उभारण्यात आले। हा प्रकल्प उभारण्यामध्ये 21 विद्यार्थ्यांचा समावेश होता। दररोज सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे सर्व विद्यार्थी या प्रकल्पासाठी काम करत होते। ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प उभारला त्यांनी याआधी कधीच मातीत हात घातला नव्हता, त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता।
हा प्रकल्प साकारताना विद्यार्थ्यांकडून विविध कल्पना पुढे येऊ लागल्या. 5000 वर्षांपूर्वी आपल्यापेक्षा अनेक चांगल्या गोष्टी त्या काळात केल्या जात होत्या. या गोष्टीचा शोध घेऊन त्याचा परिपूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारलाय. संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीनं 11व्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल संपन्न झाला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, संजय वाघोले, पूर्वेश सरनाईक, परीक्षा सरनाईक, विहंग सरनाईक, सुप्रसिद्ध गायक मिका सिंग आदीही उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येत असल्याचं सांगितलं. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तसंच नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं आहे. हे नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही सदिच्छाही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. तर प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसंच त्यांनी संस्कृती कला महोत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी चांगलं काम करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. 100 दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांच्या नियोजनबद्ध आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी शेवटी मनपूर्वक अभिनंदनही केलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदरवरील वाघबीळ परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोयी सुविधांबाबत खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी आज संबंधित नागरिक आणि महापालिका अधिकारी यांची एकत्रित भेट महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात घेतली. यावेळी पाणीपुरवठा, फेरीवाले समस्या, मलनिस्सारण वाहिन्या, मैदानांची उपलब्धता, खुल्या असलेल्या विद्युत वाहिन्या, अर्धवट स्थितीत असलेले रस्ते आदी प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका प्रशासनास दिलेत. यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेना विभाग प्रमुख मुकेश ठोंबरे, तर प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त JG गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त बेला सुर्वे, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता संजय कदम, उपअभियंता अतुल कुलकर्णी, तसंच वाघबीळ परिसरातील 47 गृहसंकुलातील प्रतिनिधी राजेश अरांगळे, मर्सी नेरस, विजय पांचाळ, रोशन मखीजा, विजय देसाई, तृप्ती आनंद, संतोष सिंग, निखिल ठोंबरे, प्रवीण नाखवा आदीही उपस्थित होते. वाघबीळ येथे 47 गृहसंकुलं असून महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते, मलनिस्सारण केंद्र आदींसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून बहुतांश कामं अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. ही कामं बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्यानं खासदार नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या बैठकीत अर्धवट रस्त्यांची कामं पूर्ण करणं, मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसंच वाघबीळ परिसरात मागील काही दिवसात रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाले मोठ्या प्रमाणावर उभे राहत असल्यानं वाहतुकीची कोंडी होते.
तर काही ठिकाणी फुटपाथवर देखील फेरीवाल्यांचं अतिक्रमण होत असून नागरिकांना ये-जा करणं त्रासाचं होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या। या संदर्भात प्रशासनानं संबंधित फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देऊन संपूर्ण रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील आणि फुटपाथही नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत। तसंच दुरावस्था असलेल्या फुटपाथवर आवश्यक कामं करण्याच्या सूचनाही खासदार नरेश मस्के यांनी यावेळी दिल्या। केलेली नेमकं या बैठकीचा काय उद्देश होता? वाघबीळ परिसरातील 47 गृहसंकुलं आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या म्हणजे काही रोडच्या असतील, पाण्याच्या असतील, लाईटच्या असतील, हॉकर्सच्या असतील, महानगरपालिका संदर्भात जे काही प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या रोड, तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती। सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने, उपाययोजना करण्याच्या दृष्टीने याची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काही अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत, कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे। जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणं हे आमचं काम आहे आणि त्या दृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे।